तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी ची जी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की इयत्ता 10वीचे बोर्ड परीक्षेचे जे पेपर आहेत, ते कशाप्रकारे चेक केले जातात. एकूण किती शिक्षक तुमचा पेपर चेक करतात आणि तुम्हाला जे मार्क दिले जातात, ते कशाच्या आधारावर दिले जातात. तर सगळ्यात पहिली गोष्ट जे बोर्डची प्रश्नपत्रिका असते आपली, ज्यावेळी तुम्ही तुमची बोर्डची परीक्षा देता आणि ते पेपर त्या शिक्षकांच्याकडे चेक करायला देतात. त्यावेळी शिक्षक ते पेपर चेक करत असताना त्या विषयाची त्यांना उत्तरपत्रिका म्हणजे ॲन्सर शीट दिली जाते आणि त्या ॲन्सर शीटमध्ये ज्या गोष्टीला किंवा ज्या स्टेपला मार्क आहेत, तर त्या स्टेप्स त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ मॅथ्सच्या बाबतीत घ्यायचं झालं, तर पहिल्या स्टेपला किती मार्क, एखादी स्टेप आहे तर त्या स्टेपला किती मार्क द्यायचे, दुसऱ्या स्टेपला किती द्यायचे. तर अशा प्रकारे स्टेप वाईज मार्क दिलेले असतात. सायन्समध्ये असेल तर त्या कन्सेप्टमध्ये किंवा त्या क्वेश्चनमध्ये सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी तर कुठले मेन कीवर्ड्स आले पाहिजेत, तर ते त्या ॲन्सर शीटमध्ये म्हणजे कुठले महत्त्वाचे मुद्दे त्या उत्तरामध्ये असायलाच पाहिजेत, तर ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि जे ॲन्सर शीट आहे, ती ॲन्सर शीट समोर ठेवूनच शिक्षकांना पेपर चेक करावे लागतात. आता ही जी ॲन्सर शीट असते, ती तयार कशी केली जाते? तर ही ॲन्सर शीट जी आहे, तर ती त्या विषयाची तुमची जी पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत, तर त्याला गृहीत धरूनच केलेली असतात. म्हणजे समजा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी माहिती दिली आहे त्या विषयाची किंवा जी सूत्रं दिलेली आहेत, तर त्यानुसार काय केलेलं असतं, तुम्हाला त्याची उत्तरपत्रिका शिक्षकांसाठी तयार केलेली असते. म्हणजे तुम्ही जी उत्तरं लिहिताय, ती उत्तरं लिहित असताना त्याच्यामध्ये आपण पुस्तकांमध्ये त्याचा जो संदर्भ आहे, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जे प्रोव्हाईड केलेले आहेत इन्फॉर्मेशन, तर त्याप्रमाणे आपण ॲन्सर लिहिलं तर आपल्याला मॅक्सिमम मार्क पडू शकतात, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता महत्त्वाचा प्रश्न की एकूण किती शिक्षक चेक करतात याच्यामध्ये? तर याच्यामध्ये एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर या 3 लेव्हलमध्ये ह्या ज्या उत्तरपत्रिका आहेत, त्या सर्वसाधारणपणे चेक केल्या जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो उत्तरपत्रिका चेक करणारा एक्झामिनर. कारण एक्झामिनर साधारण एका मॉडरेटरकडे साधारण 7-8 असे साधारण एक्झामिनर असतात आणि त्या 7-8 जणांनी चेक केलेले पेपर परत मॉडरेटर करतो आणि त्याच्यावरती चीफ मॉडरेटर ते सगळे पेपर चेक करतो. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर काही ठराविकच पेपर चेक करतात. तर असं नाही. मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर यांनी खरं तर सगळेच पेपर चेक करणं गरजेचं असतं. पण होतं असं, की इतके सगळे पेपर म्हणजे 8 शिक्षकांचे पेपर जेव्हा एक शिक्षकाकडे जातात, त्यावेळी त्याचं जे स्पीड असतं ते थोडंसं जास्त असतं आणि अ, ते चेक करताना लिमिटेड गोष्टी चेक केल्या जातात. म्हणजे समजा आता मॅथ्स 1चं आपण उदाहरण घेऊया. तर त्याच्यामध्ये एखाद्याला पेपर आलेला आहे, एक्झामिनरने चेक केला. तर तोच पेपर मॉडरेटरसुद्धा एकदम क्विकमध्ये चेक करतात आणि एकदा का मॉडरेटरना अंदाज आला, की एक्झामिनरचे आत्तापर्यंतचे काही पेपर जे सुरुवातीचे पेपर आहेत, ते त्यांनी चांगल्या प्रकारे चेक केलेत, तर कदाचित मॉडरेटर फार डिटेलमध्ये ते पेपर चेक करत नाहीत. जसे त्यांनी मार्क दिलेत त्याप्रमाणे ते मार्क देतात किंवा त्या फास्ट स्पीडमध्ये जेवढ्या काही त्यांची नजर जाईल तेवढे ते चेक करतात. चीफ मॉडरेटर मात्र काय करतात, की सिलेक्टेड पेपर म्हणजे आता उदाहरण घेऊया, की एखाद्याला मॅथ्स 1मध्ये समजा 40 आउट ऑफ 25 पडले. तर 25 म्हणजे तो अगदी फेलही नाही आहे आणि दुसरी गोष्ट 40 आउट ऑफ 25 म्हणजे तो टॉपरही नाही आहे. तर अशा वेळी त्याच्या मार्कमध्ये बदल व्हायची शक्यता ही जवळ नसते. त्यामुळे चीफ मॉडरेटर हे मधले पेपर जे आहेत, ॲव्हरेज मार्क पडलेले, ते चेक करत नाहीत. पण एखादा स्टुडंट फेल झालेला आहे त्या सब्जेक्टमध्ये किंवा एखाद्याला 40 आउट ऑफ 40 पडलेत मॅथ्समध्ये, तर मात्र चीफ मॉडरेटर तो पेपर परत एकदा चेक करतात. म्हणजे खूप व्यवस्थित चेक केले जातात, की खरंच त्याला 40 आउट ऑफ 40 देणं किंवा त्या विषयात पैकीच्या पैकी किंवा अगदी लँग्वेजेस असतील तर 75च्या वरचे जे पेपर आहेत 80 पैकी, तर ते त्याच्यामध्ये चेक केले जातात. तर अशा प्रकारे 3 शिक्षक चेक करतात आणि त्याप्रमाणे तुमचं मार्किंग होतं. त्यामुळे याच्यामध्ये तुमचे मार्क चुकण्याची जी शक्यता आहे किंवा एखादा प्रश्न तपासला न जाणं किंवा एखाद्याचे मार्क कमी जास्त होणं, तर असा प्रकार त्याच्यामध्ये होत नाही. तर चांगल्या प्रकारे ते पेपर बऱ्याचदा चेक होतात. पण तरीही समजा तुम्हाला असं वाटलं ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की तुम्हाला जेवढे अपेक्षित होते, तेवढे मार्क्स जर मिळाले नाहीत, तर मात्र तुम्ही त्याची फोटोकॉपी मागवू शकता. मग तुमच्या शाळेमधले जे शिक्षक आहेत, त्यांना ती फोटोकॉपी तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला वाटतं, की मला इथे मार्क वाढू शकतात, तर तोच फोटोकॉपी तुम्ही त्यांना दाखवा. जर त्यांनी रेफरन्स दिला, की हो, हे बरोबर आहे, यानं उत्तर लिहिलेलं बरोबर आहे आणि याला त्याच्यामध्ये पूर्ण मार्क मिळणं अपेक्षित आहे किंवा एवढे-एवढे मार्क मिळणं अपेक्षित आहे. तर तसा तो फॉर्म भरून तुम्ही काय करू शकता, तो रिचेकिंगला पेपर पाठवू शकता. पण लक्षात ठेवा रिचेकिंगमध्ये तुमचे ॲन्सर्स
त्या दृष्टीनं करेक्ट असले पाहिजेत आणि बाकीच्या कुठल्याही मिस्टेक असता कामा नये. कारण ज्यावेळी तुम्ही रिचेकिंगला पेपर टाकता तर तुमचा जो क्लेम आहे तो क्वेश्चन तर चेक केलाच जातो, पण पूर्ण पेपर परत एकदा चेक केला जातो. त्यामुळे विचारपूर्वक आपण हा फॉर्म भरायचा असतो. पण शक्यतो बऱ्याच वेळा तसं करण्याची गरज लागत नाही. त्या योग्य पद्धतीनं मार्क दिलेले असतात. ओके. पेपर प्रेझेंटेशन जसं की लँग्वेज जर तुम्ही घेतलं, लँग्वेजेस असतील मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश. तर याच्यामध्ये तुमचं पेपर प्रेझेंटेशन हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर जास्त खाडाखोड असेल किंवा प्रेझेंटेशन चांगलं नसेल, तर मग त्याच्यात तुमचे मार्क फार कमी होतात. तर त्यासाठी आपण काय करायचं असतं? त्यासाठी आपण जे काही पहिले निदान तुमचं हँडरायटिंग चांगलं नसेल किंवा पेपर प्रेझेंटेशन अगदी तुम्हाला जमत नसेल, तर पहिले 1 ते 2 तास जो सुरुवातीचा पेपर आहे, म्हणजे पहिले 8-10 पेजेस आहेत, तर त्याचं पेपर प्रेझेंटेशन तर तुम्ही कमीत कमी हे चांगलं करायलाच पाहिजे. माझं मत आहे 3 तासाचा जो पूर्ण पेपर आहे, त्याचं पेपर प्रेझेंटेशन चांगलं असलंच पाहिजे. परंतु जर का शेवटच्या गडबडीमध्ये थोडंफार जरी काही गोंधळ झाला, तरी सुरुवातीचे काही पेजेस मात्र आपले अट्रॅक्टिव्ह असले पाहिजेत. म्हणजे जेव्हा ते पेपर ओपन करतील, तेव्हा तुम्ही स्वतः तिथे उपस्थित नसणार आहे. म्हणजे तुमचा पेपर हेच तिथं काय असणार आहे, तुमची आयडेंटिटी असणार आहे. त्यामुळे पहिल्या 7-8 पेपरमध्ये जर त्यांना कळालं की हा स्टुडंट खरंच मार्क म्हणजे प्रेझेंटेशन त्याचं चांगलं आहे, शेवटच्या 1-2 पेजेसमध्ये होऊ शकतं की गडबडीत तुमच्याकडनं थोड्याफार मिस्टेक्स असतील, तर ते कुठेतरी ॲडजस्ट होऊन जाईल. खरं तर 3 तासाचा पेपरच व्यवस्थित लिहा, मॅनेजमेंट शिका, टाईम मॅनेजमेंट शिका. पण तरीही ही गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीचे काही पेजेस हे कंपल्सरी आपण अट्रॅक्टिव्ह ठेवले पाहिजेत. आणि करेक्ट ॲन्सर त्याच्यामध्ये फार मिस्टेक न करता सुरुवातीचे पेजेस लिहिले पाहिजेत. तर आणि तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळू शकतं. तर या 3 लेव्हलमध्ये हे पेपर चेक होतात, हेही लक्षात असू द्या. त्यामुळे आपण पेपर लिहिताना कुठलीही गोष्ट जसं की नंबरवर नंबर लिहिणं, म्हणजे समजा तुम्ही उत्तरामध्ये 3.5 लिहिलं, पण तुम्हाला नंतर कळालं की 4.5 ॲन्सर आहे कॅल्क्युलेशननुसार. तर ते पूर्ण त्याच्यावर क्रॉस लाईन मारून त्याच्या पलीकडे द्या. बरेच जण काय करतात 3चं 4 करायला बघतात. त्या 3 वरच 4 ड्रॉ करायचा, 4 काढायचा तिथे आणि 3 आणि 4 मिक्स दिसतं ते. तर अशा वेळी त्याचे ॲन्सर्स ते डायरेक्ट करेक्ट धरलंच जात नाही किंवा ते ओळखलं नाही म्हणून तुमचे मार्क जातात. तसं मॅथ्समध्ये लास्ट स्टेप आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कारचं स्पीड कॅल्क्युलेट केलं. तर स्पीड ऑफ कार इज इक्वल टू समजा काहीतरी आलं 50 किलोमीटर पर अवर. तर ते जे फायनल ॲन्सर आहे विथ युनिट्स किलोमीटर पर अवर, तर त्यालाही शेवटच्या याला हाफ मार्क असतो. त्यामुळे तो लिहिणं, ते युनिट लिहिणं गरजेचं असतं. मॅथमॅटिकली आपल्या सगळ्या स्टेप्स करेक्ट पाहिजेत. तर आणि तरच तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मिळत असतात. तर त्यामुळे पेपर प्रेझेंटेशन काय करा, व्यवस्थित ठेवा. जे ॲन्सरचा फ्लो आहे फर्स्ट स्टेप टू लास्ट स्टेप, तर ते व्यवस्थित ठेवा. प्रत्येक स्टेपला मार्क असतात, त्यामुळं त्या स्टेप व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. तसंच हिस्ट्री जिओग्राफीमध्ये काय असतं, तुम्हाला पॉईंट्सला मार्क्स असतात. म्हणजे फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. जसं की समजा 2 मार्क्स आहेत. तर 2 मार्क्ससाठी तुम्ही 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे हिस्ट्री जिओग्राफीसाठी किंवा सायन्स 1, सायन्स 2 साठी 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. समजा तो जर 3 मार्कचा क्वेश्चन असेल, तर 6 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे आणि 4 मार्क्ससाठी असेल तर 8 to 10 पॉईंट्स त्या ॲन्सरनुसार मिनिमम 8 मॅक्सिमम 10 पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. पॉईंट्स काढताना तुम्ही शक्यतो त्याप्रमाणे केलं तरी चालेल. मिनिमम 4 पॉईंट्स आहेत समजा 2 मार्क्ससाठी, तर तुम्ही 5-6 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मिनिमम 4 तरी 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी मिनिमम 6, त्याच्यापेक्षा 1-2 जास्त असले तरी चालते. 4 मार्क्ससाठी मिनिमम 8 आणि 5 मार्क्सचा जर कुठल्या पेपर पॅटर्नमध्ये क्वेश्चन असेल, तर 10 पॉईंट्स त्याच्यामध्ये मिनिमम 10, मग 10 to 12 तुम्ही करू शकता. आणि नेहमी काय करा, त्याच्यामध्ये सुद्धा जे ॲन्सर आहे ते काय करा, व्यवस्थित लिहा. आता लँग्वेजमध्ये समजा रायटिंग स्किलचा विषय आहे, तुम्ही एखादं लेटर लिहिताय, तर लेटर लिहिल्यानंतर समजा एखादं लेटर तुमचं कंप्लीट झालं, तर ते झाल्यानंतर काय करा, म्हणजे रायटिंग स्किलमध्ये प्रत्येक ठिकाणी असं करा किंवा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स असेल, स्वमत असेल, तर त्याच्यामध्ये काय करा, तुमचा ॲन्सर झाल्यानंतर खास करून लँग्वेजसाठी सांगतोय, तुम्ही एकतर स्केलने किंवा पेन्सिलने तिथे लाईन ड्रॉ करा. म्हणजे तुमचा ॲन्सर हे कंप्लीट झालं, आता तुम्ही पुढचा ॲन्सर लिहिताय. त्यामुळे एक ॲन्सर झालं की मात्र लँग्वेजमध्ये लाईन ड्रॉ करायला विसरू नका. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात, तर बोर्ड परीक्षेला लक्षात ठेवा, थोडक्यात मी एवढंच सांगतोय, 3 टीचर चेक करणार आहेत पेपर आणि प्लस तुमचे जे मार्क आहेत ते करेक्ट ॲन्सरसाठी तर असणारच आहेत, पण सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं ते पेपर प्रेझेंटेशनला. पेपर प्रेझेंटेशनमुळं बऱ्याच मुलांचे चांगलं पेपर प्रेझेंटेशन असेल तर 2% पासून ते 5% पर्यंत
मार्क वाढतात किंवा जर खराब पेपर प्रेझेंटेशन असेल तर ॲन्सर करेक्ट असून सुद्धा 2 to 5% तुमचे मार्क कमीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे हे समजून घ्या आणि मी ज्या आत्ता सगळ्या ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा. आता शेवटी हे सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे 10th स्टँडर्ड एक्झामसाठी मॅथ्सचे तर ते आपल्या चॅनलवर शेअर करतो तर ते नक्की बघा. शॉर्ट्स व्हिडिओ पण आपण बनवलेले आहेत आणि लाँग व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत तर तुम्ही ते नक्की बघा. चॅनल काय करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा काही क्वेश्चन असतील की ज्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तो क्वेश्चन किंवा तुमचे काही कमेंट्स असतील तर ते तिथं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, थँक्यू.